रिडेव्हलपमेंट प्रोसेस चालू का होते, कशी होते, याच्यासाठी सिंपल कारण आहे की तुमची बिल्डिंग कमकुवत झाली, त्याच्यात राहणं सेफ नाहीये, किंवा तुमची बिल्डिंग अशा ठिकाणी आहे जी 30 वर्षापेक्षा जुनं बांधकाम झालेलं लोकेशन, आणि आजच्या डेटला त्या लोकेशन मधलं पोटेन्शियल असं आहे की आज जर त्याला रिडेव्हलप केलं तर बहुतेक करून त्या ठिकाणी चांगल्या मजल्यांची, चांगलं मोठी न्यू अम्युनिटीज, नवीन सवलती वगैरे सगळ्या अशा बांधकाम करूनही सोसायटीच्या मेंबर्सला कॉर्पसच्या मार्फत एक सिग्निफिकंट अमाऊंटचं बेनिफिट होऊ शकतं. असे 2-3 कारण असतात सोसायटीसाठी रिडेव्हलपमेंटला जाण्याचे. कमकुवत बिल्डिंग आहे हे जर कारण असेल तर तुम्हाला असंही दर 5 वर्षानंतर स्ट्रक्चरल ऑडिट तुमच्या बिल्डिंगचं करावं लागतं. दर 30 वर्षांनंतर तुम्हाला ऑडिट केल्यानंतर मॅन्डेटरी रिपेअर्स तरी रिकमेंड केल्या जातात, किंवा तुम्हाला रिडेव्हलपमेंटचे एक ऑप्शन असतं. जर रिपेअर्स करूनही जर बिल्डिंग स्ट्रॉंग होणार नसेल व राहणार नसेल तर रिडेव्हलपमेंट हे लॉजिकली उत्तर राहतं. आणि जर समजा सोसायटी या गोष्टींनी कन्व्हिन्स झाली की आपल्याला सेफ स्ट्रक्चर असण्याची गरज आहे, तर मग सोसायटी मॅनेजिंग कमिटी थ्रू याच्यावरती चर्चा करते, मेंबर जनरल बॉडीची मीटिंग ऑर्गनाईज करते, त्यांना अगोदर अजेंडा नोटीस जाते, त्यात सांगितलं जातं की आपण आपल्या बिल्डिंगला घेऊन रिडेव्हलपमेंटला जायचं की नाही या विषयावरती आपण डिसिजन घेणार आहोत, तर तुम्ही त्या अनुषंगाने विचार करून या. आणि त्या जनरल बॉडी मीटिंग मध्ये डिसिजन घेतलं जातं. प्रक्रिया अशी असते की सूचक असतो जो अजेंडा सजेस्ट करतो, मुद्दा प्रेझेंट करतो, आणि शेवटी लावून त्याच्यावरती डिसिजन होतं. कारण की काय, आपण जर डिसिजन घ्यायचं ठरवलं, अजेंडा प्रेझेंट केला, तर त्याच्यावरती तिन्ही साईडनी चर्चा होऊ शकते. कोणी अगेन्स्ट असतं, कोणी प्रो असतं, कोणी म्हणतं करूयात पण आता नाही, थोडं 10 वर्षानंतर करूयात, असे पण म्हणणारे असतात. तर ते करायचं की नाही आणि ते कधी करायचं या सगळ्या गोष्टीत पण रिलेव्हंट राहतात, आणि त्याच्यासाठी अलाइनमेंट होणं जरुरी आहे सगळ्या मेंबर्सचं. आणि जर मेजॉरिटी अलाइंड असेल रिडेव्हलपमेंटसाठी तर 51% मेजॉरिटी ही सफिशियंट मेजॉरिटी आहे रिडेव्हलपमेंट ही प्रक्रिया चालू करण्यासाठी. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTube वर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.